नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. मित्रांनो, WRDच्या संदर्भात फार महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे आणि 16/12/2024 ही अपडेट आहे आणि ही अपडेट आहे मित्रांनो सातारा परिमंडळाची. मी मागे एक व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगितलेलं होतं की माजी सैनिकांच्या ज्या जागा आहे त्या जागा आता कन्वर्ट होणार आहे. म्हणजे त्या जागा माजी सैनिक उमेदवार मिळाले नसल्यामुळे त्या जागा आता भरल्या जाणार आहे. त्याच्या संदर्भातलं हे परिपत्रक आहे सातारा परिमंडळाचं. तर जवळपास सगळ्याच परिमंडळाच्या जागा जिथे माजी सैनिक उपलब्ध झाले नाही तिथे कन्वर्ट होणार आहे मित्रांनो. तर त्याच्या संदर्भात जे काही अपडेट माहिती आपल्यापर्यंत येईल ती माहिती तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून, मग तो आपला टेलिग्राम चॅनल असो किंवा यूट्यूब चॅनल असो, दोन्ही चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले जाईल. ठीक आहे. तर बघा, अशा प्रकारचं परिपत्रक आहे. सातारा सिंचन मंडळ व परिमंडळ अधिकारी, कोल्हापूर परिमंडळ, सिंचन भवन, कृष्णानगर, सातारा. आणि हे पिन नंबर त्यांनी दिलेला आहे. दिनांक आहे मित्रांनो 16/12/2024. दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे, मेल ID दिलेली आहे. ठीक आहे. परिपत्रक काय आहे आणि विषय काय आहे ते बघा. तर विषय आहे मित्रांनो कागदपत्र पडताळणीस उपस्थित राहण्याबाबत. आता कागदपत्र पडताळणी करता कोणाला उपस्थित राहायचं आहे आणि किती % लोकांना त्यांनी बोलावलं आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. तर मित्रांनो, कागदपत्र पडताळणी करता उपस्थित राहण्याबाबतचं परिपत्रक आहे आणि एक लिस्टसुद्धा त्यांनी सोबत दिलेली आहे. जवळपास 60च्या वरती उमेदवार आहे, ते बघणार आहोत आपण. तर त्या सर्व उमेदवारांना कोणत्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे ते सुद्धा परिपत्रकात सांगितलेलं आहे. ठीक आहे. परिपत्रक टेलिग्राम चॅनलला आपण ऑलरेडी टाकलेलं आहे. बाकी काही बाबी आहेत त्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत. तर बघा, संदर्भ दिलेला आहे. संदर्भ तुम्हाला सदस्य सचिव समन्वय समिती हा संदर्भ वाचून घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये बघा मित्रांनो, मेन मुद्द्याला आपण हात घालूया. तर उपरोक्त संदर्भ विषयास अनुसरून जलसंपदा विभागांतर्गतची भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील व महाराष्ट्र लोकसेवा कक्षेच्या बाहेरील, ठीक आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जे असेल MPSCच्या कक्षेबाहेरील गट ब राजपत्रिक व गट क संवर्गातील नामनिर्देशाच्या कोट्यातील प्रतीक्षा यादीतील पदे भरण्यासाठी नियुक्तीबाबतची कारवाई परिमंडळ स्तरावर सुरू आहे. ठीक आहे. तरी सोबत दिलेल्या यादीतील नमूद उमेदवारांची गुणवत्ता व नमूद आरक्षणानुसार सरळ सेवा नामनिर्देशनाद्वारे भरवायच्या माजी सैनिकांच्या 15% कोट्यातील अर्हता प्राप्त माजी सैनिक प्राप्त न झालेल्या सर्वसाधारण उमेदवारांकडून गुणाणू क्रमांकाच्या आधारे सध्या स्थितीतील रिक्त संख्येनुसार प्रतीक्षा यादीतील पदे भरण्यासाठी व प्राथमिक स्तरावर पात्र किंवा अपात्र आजमावण्यासाठी केवळ कागदपत्र तपासणीसाठी दिनांक 23/12/2024 रोजी उपविभागीय अभियंता, कोयना सिंचन उपविभाग क्रमांक 1, कृष्णानगर, सातारा, गेट नंबर 3 येथे व सकाळी 10 वाजता न चुकता उपस्थित राहायचं आहे. ठीक आहे. कोणाला राहायचं आहे ते सुद्धा सांगतो. तर याच्यामध्ये बघा मित्रांनो, माजी सैनिकांची 15% कोट्यातील अर्हता प्राप्त, म्हणजे माजी सैनिक जे उपलब्ध झाले नाही, 15% ज्यांची जी कोट्यातील पदे आहे त्याच्यातील जेवढे माजी सैनिक उपलब्ध झाले नाही त्यांच्या जागेवर जे आहे गुणानुक्रमानुसार विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट चेकिंगसाठी बोलावलेला आहे. आणि जो दिनांक आहे तो 23/12/2024 आहे. पत्ता दिलेला आहे कृष्णनगर, सातारा, गेट नंबर 3 आणि ठीक आहे वेळ जी आहे ती 10 वाजताची दिलेली आहे. ठीक आहे. याच्यानंतर सदर यादीमधील नमूद उमेदवारांना गुणवत्ता व नमूद आरक्षणानुसार प्राथमिक स्तरावर पात्र किंवा अपात्र आजमावण्यासाठी केवळ कागदपत्र तपासण्यासाठी बोलावण्यात येत आहे. म्हणजे तुमची कसल्याही प्रकारची तुम्हाला जॉईनिंग वगैरे करता येते बोलावण्यात येत नाही. फक्त कागदपत्र तुमची पात्रता आणि अपात्रता तपासण्यासाठी तुम्हाला बोलावण्यात येणार आहेत. म्हणजे तुमचे डॉक्युमेंट जे आहे ते योग्य आहे की नाही. ठीक आहे. याच्यासाठी तुम्हाला बोलावण्यात येत आहे. कसल्याही प्रकारचे जॉईनिंगचा हा ऑर्डर नाही, हे क्लिअर केलेलं आहे. उमेदवारांचे कागदपत्र पडताळणी तपासणी अंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय व समांतर आरक्षणानुसार उपलब्ध पदानुसार सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय जो आहे त्या निर्णयानुसार दिनांक 4/5/2022 अंतिम निवडसूची तयार करण्यात येईल. कागदपत्र पडताळणी यादीमध्ये उमेदवारांचे नाव समाविष्ट झाले म्हणजे अंतिम निवडसूची किंवा प्रतीक्षा यादीमध्ये समाविष्ट झाला असे नाही, याबाबतची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. ठीक आहे. तुम्हाला DB करता बोलावलं म्हणजे तुमचे काही सिलेक्शन झालं किंवा तुमची प्रतीक्षा यादीत नाव आहे असं तुम्हाला गैरसमज करून घ्यायचा आणि असं क्लिअरली त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. तसेच सदर उमेदवारांनी आपल्या पदानुसार सोबत दिलेली तपासणी सूची त्याच्या 2 प्रती, बघा हा मुद्दा फार महत्त्वाचा, तसेच सदर उमेदवारांनी आपल्या पदानुसार सोबत दिलेली तपासणी सूची त्याच्या 2 प्रती भरून संबंधित मूळ कागदपत्र व मूळ कागदपत्राच्या साक्षांकित 2 प्रतीसह, म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट तुमचे आणि 2 ओरिजिनल डॉक्युमेंटच्या ज्या असेल तुमचे डॉक्युमेंट नेणारा ओरिजिनल आले
माफ करा मित्रांनो, थोडा प्रकृतीचा प्रॉब्लेम आहे. तर मित्रांनो बघा, ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि त्यांच्या 2 प्रती झेरॉक्स तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि त्या नमूद केल्या ठिकाणी तुम्हाला ते सगळे डॉक्युमेंट्स घेऊन उपस्थित राहायचं आहे. ठीक आहे. सोबतच आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचे जे 2 ID प्रूफ आहे ते सुद्धा तुम्हाला सोबत न्यायचे आहे. ठीक आहे. सदर पडताळणीत गैरहजर राहिलेला अथवा कागदपत्राची पूर्तता न केलेल्या उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत वा कोणत्याही कारणास्तव मुदतवाढ देण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. म्हणजे कसल्याही प्रकारचा तुम्हाला टाईम याच्यामध्ये वाढवून मिळणार नाही. ठीक आहे. तसेच भविष्यात याबाबत उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही. तसेच सदर भरतीबाबत उमेदवारांशी कोणताही स्वतंत्र पत्रव्यवहार करण्यात येणार नसून यापुढील आवश्यक सूचना वैयक्तिक ईमेलद्वारे कळवण्यात येईल याची नोंद घ्यावी. ठीक आहे. आणि जो वैयक्तिक ईमेल ID तुम्ही दिला असेल त्या सूचना तुम्हाला ईमेल IDद्वारे कळवण्यात येणार आहे. कसल्याही प्रकारे सार्वजनिकरित्या जे आहे ते WRDच्या साईटवर त्याचा प्रसार होणार नाही असं याच्यात क्लिअरली सांगितलेलं आहे. सोबत जे आहे मित्रांनो, तपासणीसाठी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, स्वयं साक्षर करण्यासाठी स्वयं घोषणापत्र व लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र. ठीक आहे. तर हे तुम्हाला द्यायचे आहे. तर बघा, याच्यामध्ये सहीसुद्धा आहे अरुण नाईक यांची, सदस्य आहे समन्वय समिती तथा अध्यक्षक अभियंता सातारा सिंचन परिमंडळ अधिकारी कोल्हापूर परिमंडळ सातारा. ठीक आहे. आता हे झालं मित्रांनो. आता डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करता लिस्ट आहे बघा. याच्यामध्ये जे कॅन्डिडेट आहेत त्यांना जे आहे ते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला जायचं आहे. याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे. याच्यामध्ये सर्वात अगोदर मित्रांनो सिरियल नंबर, नंतर आहे मेरिट नंबर, ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर, रोल नंबर, कॅन्डिडेटचे पूर्ण नाव, जेंडर, डेट ऑफ बर्थ, रिझर्वेशन कास्ट कॅटेगरी दिला आहे, मार्क आणि पॅरलल रिझर्वेशन, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहे. आणि जवळपास जे कॅन्डिडेट आहे मित्रांनो, ते टोटल कॅन्डिडेट आपण बघितले जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करता बनवले आहे ते 67 लोकांना बोलावण्यात आलेले आहे. ठीक आहे. म्हणजे 67 लोकांना DV करता बोलावण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारची WRDच्या संदर्भात अपडेट माहिती आहे मित्रांनो. याच्यानंतर बाकी ज्या डिपार्टमेंटच्या लिस्ट येईल त्या सगळ्या लिस्ट मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती टाकून देणारच आहे. काही मित्र आपलेसुद्धा टाकत असतातच. बाकी चॅनलशी अपडेट राहत चला मित्रांनो, टेलिग्राम चॅनल असो किंवा यूट्यूब चॅनल असं. बाकी तुम्हाला माहिती कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणखी काही तुमच्या शंका कुशंका असेल तर त्यासुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. ठीक आहे. बाकी काही अपडेट माहिती आली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नेहमीप्रमाणे पोहोचवण्याचे कार्य केले जाईल. तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.